शकता पोलीस जिमखाना खरं तर मुंबई पोलीस कार्यरत असणारा हा खरं तर विभाग आपल्याला पाहायला मिळतोय आणि पोलीस जिमखाना खरं तर समोरच आपण स्क्रीनवरती पाहू शकता प्रोलिंगच्या माध्यमातून सिंग पॅकर्स टीमने या ठिकाणी टॉस खरं तर जिंकलाय आणि आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. चला दोन्ही टीमचे 12 मॅन आता या ठिकाणी आमच्यासोबत जोडले जातील आणि सामन्याला देखील लगेच सुरुवात होईल. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश जांगेड आणि त्याच्या सहसाथीनं करणला आपण पाहणार आहोत. तर गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक फेकण्यासाठी चला आता आमच्या विशेष सूचना खरं तर सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचत आहेत. मेन डगआउट मध्ये जे खेळाडू बसलेत साहिल चॅम्पियनचे त्यांनी आपण मुख्य स्टेजवरती बसायचं आहे. जो डगआउट तुमच्यासाठी केलाय त्याच्यावरती तुम्ही बसायचं आहे. आयोजकांच्या सूचना येत आहेत. चला बाकीच्या जो संघ त्या ठिकाणी बसलाय त्यांना विनंती आम्ही करतोय, प्लीज रिक्वेस्ट करतोय आपण कृपया करून त्या ठिकाणी बाजूला व्हा कारण आता सामना सुरू होतोय. यस सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही टीमला या ठिकाणी सूचित करतोय. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीम एका बाजूने साहिल चॅम्पियन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सिंग पॅकर्स हे दोन संघ खेळताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल खरं तर लोअर फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतो. आकाश जांगेडच्या बॅटमधून एक धाव येताना पाहायला मिळेल. डावाचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूने करण आणि दुसऱ्या बाजूने आकाश. पहिलाच बॉल फेस करत असताना आपल्याला एक सिंगल धाव येताना पाहायला मिळाली. आणि गोलंदाजी मार्गवरती आपण जर पाहिलं तर तरुणला आपण पाहतोय. खरं तर बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये अर्थातच साहिल चॅम्पियन्सच्या टीममध्ये ऑल इंडिया आयकॉन आकाश जांगीडला आपण पाहतोय. तर सिंग पॅकर्स या टीममध्ये ओमकार देसाई यांना आपण पाहतोय. बरेचसे वर्ष त्यांनी क्रिकेटला दोन्ही या खेळाडूंना दिलेत आणि आज मात्र ऑल इंडिया आयकॉन या फॉर्मॅटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये तरुण चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत फलंदाजांना रोखले 2 बॉलवरती. पुढचा बॉल स्विच हिट. आता मात्र अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. आकाश जांगीडच्या बॅटमधून चौकार. पाहू शकता स्क्रीनवरती एक हात सुटला तरी देखील आकाशनं बॉलला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. तर जमिनीला घासत पुसत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पुढचा बॉल इथे बैठक मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क इथे झालेला नाही. आकाश थोडासा निराश आहे कारण तशा बॅटवरती पाहिजे तसा चेंडू आला नव्हता आणि इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 6 धावा येताना पाहायला मिळतील. तरुण देखील कमबॅक केलंय. पुढच्याच बॉलवरती 6 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. तरुण पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्गवरती. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला लाईव्ह देखील एन्जॉय करतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. खरं तर इथे फटका आता फसलाय आणि आकाश स्वतः निघाला मैदानाच्या बाहेर. ऑल इंडिया आयकॉन आकाश जांगीड मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट फलंदाज बाद. ओमकार आता मात्र चुकी करणार नाही. आपल्याला जीवनदान इथे मिळणार नाहीये. त्याच्या अगोदरच खरं त्यांनी मैदान सोडलं होतं कारण त्याला ठाऊक होतं की आता मात्र आपली विकेट ही मैदानाच्या बाहेर जाणार आहे. नवीन फलंदाज
जमालला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3च्या पोझिशनवरती. खरं तर तरुणनं चांगली गोलंदाजी केले या ओव्हरमध्ये. पहिलंच खरं तर आपण जर पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्याच्यामध्ये फक्त 6 धावा इथे आपण जर पाहिलं तर पाहायला मिळतील. अजून एक चांगला योग्य पद्धतीचा बॉल आणि इथे निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळतोय. पंचांकडे थोडंसं अशाभूत नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 4 धावा जरूर आल्या आकाशच्या बॅटमधून, परंतु पुढचा बॉल निर्धाव आणि त्याच्यानंतर फुलटॉस बॉल तो मात्र बॅटच्या वरच्या कडाला मात्र लागला आणि त्यानंतर यष्ट्यांच्या मागे ओमकार देसाई यांनी मात्र चांगला झेल पकडला. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट गेले. तरुणनं मात्र चांगली गोलंदाजी केली. 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. आता दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतील. शिलेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक 2 इथे फेकण्यासाठी शिलेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला टाइम अलर्ट आहे, वारंवार आम्ही सूचित देखील करतोय तुम्हाला 3 षटकं जे आहेत ती 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला एक जो खेळाडू आहे तो सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या आयोजकांच्या वारंवार सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि या सूचनेचं पालन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. विनर वर्सेस विनर हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. शिलेश गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याच्यावरती आक्रमण, बॉलला पाठवलंय सरळ. आता फाईन लेगला बीट करत सीमारेषेच्या पलीकडे षटकार. टायमॅक्स 11चे तन्मय मोरे यांना विनंती करतोय आपण कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. थोडं चला आपल्याकडे थोडंसं या ठिकाणी आयोजकांचं काम आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण या इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल खेळून काढला होता आणि त्यानंतर या बॉलवरती 1 धाव येताना पाहायला मिळते. सामना चांगला रंगेल कारण पहिल्याच या दुसऱ्या षटकातील षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला होता करणच्या बॅटमधून. इथे यॉर्क लाईनचा बॉल होता आणि त्याच्यावरती सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, रिस्की रन घेण्याचा प्रयत्न देखील सक्सेस झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल, चांगलं कॉन्टॅक्ट, चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. येस, आपण जर पाहिलं तर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल. RR स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये टायमॅक्स कुलाबा हे 2 संघ आपण सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहा. स्क्रीनवरती आपण पाहू शकता ओमकार देसाई यांना खरं तर प्रो लिंकच्या माध्यमातून अप्रतिम हे दृश्य सर्व आपल्याला टिपताना पाहायला मिळत आहेत. सर्व कमिटी चांगलं काम करते. प्रो लिंकची क्वालिटी देखील दर्जेदार पाहायला मिळते. इथे फुलटॉस पुन्हा एकदा बॉल केला होता, परंतु आता मात्र कॉम्पिटिशन तेवढंसं जुळलेलं नाही आहे आणि मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवरती धावा येत आहेत. हे गरजेचं असणार आहे कारण इथे जर तुम्हाला टार्गेट सेट करायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती धावा देखील घ्याव्या लागतील. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. पहिल्या डावामध्ये सामना 4 षटकांचा आहे.
हे देखील विसरून चालणार नाही आहे. पुढचा बॉल शिलेशनचा. इथे ऑनसाईडला पुन्हा एकदा टर्न केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचललं, थ्रो केला, तद्वर मात्र एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते आणि 2 षटकं इथून कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती टोटल धावा लागल्यात 18 धावा. 18 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायला मिळत आहेत 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. या पहिल्या डावाचा आणि 18 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहितला आपण पाहतोय. खरं तर षटक क्रमांक 3 इथे फेकण्यासाठी धावफलकावरती 18 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटक अप्रतिम राहिलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये देखील एक महत्त्वाचा विकेट आकाश जांगीडचा आला होता, परंतु या दोन्ही बॅटरना आता मात्र डावाला सावरलंय. जाऊया मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी होते सुरुवात. रोहितचा पहिलाच बॉल इथे फक्त ऑनसाईडला टर्न केला. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु करण थांबवलाय. इथे आपण पाहू शकता. खरं तर आमचं समालोचन कक्ष देखील प्रो लिंकच्या माध्यमातून दाखवला जातोय. मी नेहमीच म्हटलं, जेव्हा या ठिकाणी समालोचन करण्यासाठी आलो, गतवर्षी देखील मी या प्रो लिंकचं कौतुक केलं होतं, याही वर्षी करेन. कारण क्लिअरिटी आपण जर पाहिली ना, तर स्टँडर्ड लेवलची क्लिअरिटी आणि सातत्याने सर्व जे कॅमेरामॅन आहेत ते प्रत्येक गोष्टी मग बारकाईने लक्ष देणं. खरं तर आलेल्या पाहुण्यांकडे आणि त्यानंतर सर्व गोष्टी सर्व खेळाडूंकडे चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील खूप सारं या ठिकाणी कौतुक आपण करावं तेवढंच कमी आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. चांगला सामना देखील पाहायला मिळतोय. विनर वर्सेस विनर. ऑन साईडला बॉलला केलून काढले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चांगली फिल्डिंग. खरं तर क्षेत्ररक्षण क्वालिटी लेवलचं आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. इथे आकाश बाद झाला, त्यानंतर धावा थोड्याशा थांबल्या गेल्या तसंच म्हणावं लागेल, कारण मोठे फटके येत नाही आहेत. एक षटकार आपण करणच्या बॅटमधून पाहिला होता. 20 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. खोलवर पद्धतीचा बॉल होता. पुन्हा एकदा यॉर्क केलं होतं बॉलला. इथं देखील ऑनसाईडला ढकलला आणि आता पहा, ज्या ठिकाणी एकच धाव होती ना, त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. कौतुक करावं लागेल या दोन्ही बॅटरचं. षटकार चौकार येत नाहीत, परंतु सिंगल डबल धावा आपल्याला वाढवायच्या आहेत. हेच प्रयत्न पाहायला मिळत आहेत आणि 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 22 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल स्विच हिट. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु त्यांना बीट करत बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. बॅट मात्र या ठिकाणी अतिशय वेगानं फिरवली होती आणि त्यानंतर बॉल मात्र सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला थोडंसं बेट केलं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण पाहू शकता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. थोडासा नाखुश आहे
बॅटर आणि इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जमाल खरं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्याने देखील केला होता आणि इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बरेचसे खरं तर आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. इथे स्विचिटचा फटका, अल्टी पलटी, बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. केले मैदानाच्या आतमध्ये कमाल आणि त्याच्या बॅटमधून कमालीचा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा जरूर येताना पाहायला मिळतील. धावफलक आता मात्र 32 या आकड्यावरती येताना पाहायला मिळतोय. अजूनही पहिल्या डावातील आता मात्र शेवटचा ओव्हर शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे धावफलकावरती लागल्यात. 32 धावा धावफलकावरती जरूर येताना पाहायला मिळतील. आता मात्र शेवटचं अंतिम षटक इथून येणं बाकी असणार आहे. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. शेवटचं अंतिम षटक इथून येणं बाकी आहे आणि या ओव्हरमध्ये आता धावा किती येतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 32 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला नेक्स्ट मॅच लुझर वर्सेस लुझर हा सामना खेळवला जाईल. दोन्ही टीम टायमॅक्स 11 कुलाबा आणि त्यांच्या विरोधामध्ये RR स्पोर्ट्स. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी जॉईंट व्हायचं इनिंग ब्रेकमध्ये. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 1 धाव येताना पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 1 विकेट जरूर पहिल्या ओव्हरमध्ये घेतली होती आणि त्यानंतर जी सलामीची आपण जर पाहिलं ना तर भागीदारी 1 विकेट गेल्यानंतर चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे प्रेक्षक आपण स्क्रीनवरती पाहू शकता. मग जागा मिळेल त्या ठिकाणी सावलीमध्ये या स्पर्धेला एन्जॉय करतात. खरं तर बरेचसे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये प्रत्येकाच्या आवडीचे खेळाडू खरं तर या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि त्याचसाठी प्रेक्षकांची गर्दी. खरं तर नाईटमध्ये देखील बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी जोडले जाणार आहेत. कारण कामानिमित्त बऱ्याच जणांना टाईम देखील मिळत नसतो, परंतु काम ॲडजस्ट करून मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे प्रेक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतील. 33 धावा. इथे बॉल जर आपण पाहिला ऑन साईडला गॅपमध्ये चाललाय अतिशय वेगानं सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आपण जर बॉल मात्र चांगल्या पद्धतीनं खेळून काढला जमालनं. 1 षटकार देखील आपण त्याच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये पाहिला होता. कमालीची बॅटिंग केली जमालनं. खरं तर या मॅचमध्ये हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग खरं तर या स्पर्धेची चर्चा सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आज मात्र त्या स्पर्धेचा पहिला दिवस धूमधडाक्यात उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहिला. गोलंदाज विकी पुन्हा एकदा सज्ज होतोय.
स्विच शीट करण्याचा प्रयत्न. आता बॉल त्या ठिकाणी लॉंग स्टॉपला चाललाय, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न जरूर करत होता जमालपर्यंत, त्याला मात्र थांबवले करण. आता मात्र एखादी रनआउटची विकेट इथून आपल्याला घालवायची नाही आहे आणि तेच तो सांगतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जर आपण पाहिलं तर 38 वरती जाऊन पोहोचलाय. 38 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. एक गडी जरूर गमावला मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित या चेंडूंमध्ये आता धावा किती येतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण करणच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिला होता, तो देखील वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळतोय आणि जमालनं मात्र 22 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. गोलंदाजाच्या रनमध्ये थोडंसं वेतरी या ठिकाणी निर्माण झालं आणि त्यांनी स्वतःला थांबवलंय. आणि जेव्हा जेव्हा हा अडथळा तुम्हाला निर्माण होतो तेव्हा तुम्ही थांबणं गरजेचं आहे, कारण एखादा खराब जर बॉल पडला तर त्यावरती मोठ्या धावा देखील जाऊ शकतात. धावफलक जर आपण पाहिलं तर 38 वरती जाऊन पोहोचलाय. विकी सज्ज झालाय. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लुक बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. करणच्या बॅटमधून आलाय चौका. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. 42 धावा. पहा प्रेक्षक पहा, जागा मिळेल त्या ठिकाणी प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. आणि मी सातत्याने कौतुक करेन ट्रोलिंगचं देखील, कारण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा आमचे लाडके प्रेक्षक खरं तर आपल्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. 42 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही पहिल्या डावातील 2 बॉलचा खेळ इथून येणं बाकी असणार आहे. चला सामना थोडासा स्पीड अप करा, कारण अजूनही बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. विकी पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता, त्याच्यावरती बैठक, परंतु फटका फसलाय आणि आता जावं लागेल करणला मैदानाच्या बाहेर. टायमॅक्स 11 कुलाबा आणि त्यांच्या विरोधामध्ये RR स्पोर्ट्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. टायमॅक्स 11 कुलाबा आणि त्यांच्या विरोधामध्ये RR स्पोर्ट्स हे 2 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही कॅप्टन आणि आमचे आयोजक, लाडके आयोजकांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. खरं तर आमचे सर्व आयोजक, लाडके आयोजक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गणराज 11 खेतवाडीचे सर्व आमचे आयोजक दरवर्षी सातत्याने त्यांची चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळत असते आणि याही वर्षी हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये चांगली चमकदार कामगिरी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला बॉलला टर्न केलं होतं, इथे रिस्क रन घेण्याचा प्रयत्न आणि अंगलट आलाय. शेवटच्या बॉलवरती आले रनआउटची विकेट. धावफलक जाऊन पोहोचलाय टोटल 43 या आकड्यावरती. 44 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आपण जाऊया पुढच्या मॅचचा टॉसकडे, ज्या ठिकाणी जोडले जातील अभिषेक पाटील सर. धन्यवाद. प्रमुख 221 माननीय श्री राजेजी कांबळे साहेबांना विनंती आहे, साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. राजेजी कांबळे साहेबांचं देखील आगमन आणि साहेबांच्याच शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. साहेब या.
साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. एका बाजूला HPL टेल आणि दुसऱ्या बाजूला HPL हेड आहे. कोण कॉल करणार आहे? येस, टायमॅक्स 11 कुलाबा संघ कॉल करेल. टेल इज दी कॉल आणि हेड इट इज. म्हणजेच टॉस जर आपण पाहिलं तर RR स्पोर्ट्स या संघाने जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल आणि काय रणनीती आखली, कारण महत्वाचा सामना आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळत असताना पराभवाचा धक्का तुम्हाला बसला. कुठे कमी पडलं त्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये काय सांगाल? आम्ही तर पहिला क्षेत्ररक्षण करू. लास्ट मॅच थोडं म्हणजे स्कोअर कमी झाला, जसा पाहिजे तसा स्कोअर नाही झाला, विकेट पण गेल्या. लास्टला थोडा 2 ओव्हरला रन नाही आला, त्याच्यामुळे आम्ही थोडे मागे पडलो. तर कमबॅक थोडा चांगला करू आम्ही, थोडा चांगला स्ट्रॉंग खेळायचा प्रयत्न करू अजून. या मॅच बद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टायमॅक्स 11 कुलाबा समोरच्या संघाने टॉस जिंकलाय. तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे, कारण समोरच्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तुम्ही देखील तुमचा पहिला सामना खेळत असताना तुम्ही देखील तो सामना गमावला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये तेवढ्याच ताकदीने तुम्ही देखील मैदानामध्ये उतरताना पाहणार आहोत. काय सांगाल या मॅच बद्दल? नक्कीच आम्ही थोडं पॉवर प्लेमध्ये थोडा जास्त मार खाल्लेला, पण आता आम्ही प्रयत्न करू की थोडं पॉवर प्लेमध्ये थोडं कमी. आणि आम्ही जिंकलोच होते. 12 बॉल 22ची मॅच इथे तर व्हायलाच पाहिजे होतं, पण थोडं बॅटिंग म्हणजे झालं नाही, पण आता ट्राय करू आम्ही. आणि तुमच्या संघामध्ये कोऑर्डिनेशन कसं आहे, सर्व संघ आणि संघ मालक? नाही, खरंच आता हरलो तरी सरांचा खूप म्हणजे मोटिवेशन तर खूप चांगलाच होता आणि खूप चांगलंच आहे तसं. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर पुढील सामन्याचा आता टॉस देखील झालेला आहे. एका बाजूला आपण पाहतोय टायमॅक्स 11 कुलाबा आणि दुसऱ्या बाजूला एक संघ आहे. तर टॉस जिंकलेला आहे संघाने आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जशी या सामन्याला आता सुरुवात होते, सेकंड इनिंगला सुरुवात होईल. विनंती असेल माझे साथी समोलचे स्वप्नीलजी परब सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. टॉस झालाय. टीम RR स्पोर्ट्स या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. नेक्स्ट मॅच मध्ये टीम RR स्पोर्ट्स इन ॲक्शन आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला टायमॅक्स 11 कुलाबा असे दोन संघ या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि टॉस जिंकला टीम RR स्पोर्ट्स या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती
धावा फलकावरती येताना पाहायला मिळतील. अजून या ओव्हरमधील आपण जर पाहिलं तर आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल. 12 धावा फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल करण यांचा इथं त्याच दिशेने, परंतु आता क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग एक सावी ते येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती बिनगडी बाद 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 44चा पाठलाग करायचा. खरं तर सातत्याने या स्पर्धेमध्ये काहीतरी नवनवीन आपल्याला पाहायला मिळत असतं. मग आपण मॅन ऑफ द मॅचसाठी भरघोस पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. चला बॉलर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. 12 मॅन आपण इथे सामना संपसपर्यंत थांबायचा. चला साहिल चॅम्पियन्स आपले 12th मॅन या ठिकाणी येतात आणि पुन्हा एकदा आपण चाललेत. चला आपण प्लीज इथेच थांबायचं आहे. अन्यथा समोरच्या टीमने जर ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी पॅनलाइज देखील केलं जाईल. इथे अप फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता मैदानाच्या आतमध्ये. 6 वैयक्तिक पारितोषिक आहेत, त्याच्यामुळे आम्ही वारंवार अनाउन्समेंट देखील करतोय. प्लीज आपण या साहिल चॅम्पियन्स टीमचा एक्स्ट्रा प्लेयर. खरं तर मैदानाच्या आतमध्ये अजून एक ऑल इंडिया आयकॉन आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सुमित यांना आपण पाहतो. इथे चांगला फटका आणि इथे आपण पाहू शकता खरं तर चांगले प्रयत्न पाहायला मिळाल्या मैदानाच्या आतमध्ये. साहिलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 14 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौदा धावा धावफलकावरती सर्व येताना पाहायला मिळतील. आपण पाहू शकता ओमकार देसाई यांना. पुढचा बॉल इथं हेलिकॉप्टर खरं तर लँड करण्याचा प्रयत्न. फेवरेट स्ट्रोक आहे ओमकार देसाई यांचा, परंतु आता मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी होताना पाहायला मिळाला नाही आहे. कौतुक करावं लागेल खरं तर या गोलंदाजाचं देखील. त्याने देखील कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. साहिलला आपण पाहतोय. प्रोलिंगचं कौतुक करावं लागेल. सर्व आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉनिक खेळाडू पाहायला मिळतोय. कारण येणाऱ्या कालामध्ये ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या प्रत्येक गावातील किंवा विभागातील खेळाडू या ठिकाणी खेळावेत हेच प्रयत्न पाहायला मिळत आहेत. इथे बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. करण पाहतच राहिलाय. षटकार. खरं तर चांगला फटका पाहायला मिळाला. ओमकारच्या बॅटमधून षटकार आलाय. पहा खरं तर स्क्रीनवरती आपण करणला पाहतोय आणि त्यांनी सांगितलंय कशा पद्धतीने हा बॉल टाकला होता आणि त्याच्यावरती
धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 20 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार देवीदास देसाई मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटमधून षटकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 44 धावेचं टार्गेट आहे. आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका आणि आता बॉल चालला हवेत, झोका घेत सीमा पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतील. स्क्रीनवरती पाहू शकता. यस, कॅप्चर देखील त्यांनाच केलंय प्रो लीगच्या माध्यमातून. खरं तर सातत्याने एक चांगला फिटनेस ही त्यांची ओळख राहिले आणि जरूर या ठिकाणी त्यांना आपण जर पाहिलं तर खेळताना आपण पाहणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देखील आपण देऊया पुढच्या मॅचसाठी. मग बरेचसे स्टार या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आज आणि उद्याच्या रात्रीमध्ये. धावफलकावरती 26 धावा येताना पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल खरं तर सर्व आयोजकांचं. कारण मित्रांनो, एखादी स्पर्धा जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला भरपूर सारी मेहनत खरं तर आगामी काळामध्ये घ्यावी लागते आणि त्यानंतर एखादी स्पर्धा ही सक्सेस होत असते. आणि आपण जर पाहिलं तर एक चांगली स्पर्धा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचं हे दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला बॉलला टर्न करायचं होतं आणि इथे एक धाव जरूर येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं ना तर आता मात्र 27 वरती जाऊन पोहोचलंय. आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 2 षटकं येणं बाकी असेल आणि गरज असेल या मॅचमध्ये तब्बल अजूनही या मॅचमध्ये येणारे बॉल शिल्लक असेल 12 आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रो लीगच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि तदनंतर खरं तर या स्पर्धेमध्ये समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखक आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आमचे प्रज्योत विवेक चव्हाण सर असतील, मग कुणाल विजय मादले सर असतील, हे 2 गुणलेखक या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम स्कोरिंग क्वालिटी लेवलची स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खरं तर लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. त्यांचे देखील खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करूया. जाऊया मैदानाच्या दिशेने. बॉलला चांगला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहिलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. क्लासिकल ओमकार देसाईच्या ब्राईट मधून आलाय चौकार. अप्रतिम फटका होता. आमचे प्रेक्षक पहा त्या ठिकाणी कशा पद्धतीने बॉलला कलेक्ट करतायत हे देखील पाहायला जातंय. जाऊया मैदानाच्या दिशेने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि हा उलटा पुलटा बॉल चाललाय. हर्षल भाई नकसरे यांच्या माध्यमातून जर हॅट्रिक विकेट घेतली तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. का बॅटिंग करतोय ओमकार.
अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट. आता देखील गॅप मध्ये बॉल चाललाय लगातार. बार बार चेंडू सीमा पर चौका करतोय. खर तर लगातार 3 चौकार आणि हॅट्रिक चौकारांची कंप्लीट होताना पाहायला मिळते. टाळ्यांचा कडकडाट होतोय ओमकार साठी, कारण बॅटिंग देखील त्याच क्वालिटीची पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विच हिट, परंतु आता काय घडलंय, फटका फसलाय आणि आता फलंदाज ओमकारच्या पारीचा अंत. फलंदाज बाद. आगाने या पट्ट्यानं मात्र आपल्या बाजूने हा सामना झुकवलाय. वेल प्लेड ओमकार, खूप साऱ्या शुभेच्छा. बगदादी रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून ओमकारसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. का बॅटिंग पाहायला मिळाली ओमकारची. वेल प्लेड ओमकार. टाल्यांचा कडकडाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यासाठी धावा झाल्या धाफलकावरती टोटल आपण पाहतो 39 धावा. अजूनही या मॅच मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. तरुणला आपण पाहतोय पहिलाच बॉल या ठिकाणी सहजरित्या सॉफ्ट हँडेड फटका पाहायला मिळाला. आणि इथे आपण जर पाहिलं ना तर काय घडलंय, इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने धावफलक आता 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. अजूनही या मॅच मध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. खरं तर अफलातून बॅटिंग या डावामध्ये पाहायला मिळाली ओमकारची. ऑल इंडिया आयकॉन खरं तर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका ऑनसाइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, परंतु थोडासा फंबल. आणि इथे मात्र एकच धाव या ठिकाणी घेतली गेल्या. एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. येणारे 6 बॉल आणि 2 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. वाटचाल करताना पाहायला मिळतोय, परंतु या 2 धावा इथे रोखल्या जातील का. सहा चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. चांगला फटका. आता मात्र या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती मॅच विनिंग स्ट्रोक. अफलातून बॅटिंग केली आणि
12 चेंडूमध्ये तब्बल 32 धावेची विस्फोटक इनिंग साकारली. ओंकार या ठिकाणी येत आहेत आणि मन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी आमचे